नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन? नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर चला आपण चार्टवरती जाऊया आणि बघूया आज मार्केटनं कसा बिहेवियर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मार्केट इथे ओपन झाला आणि सडनली खाली आलेलं आहे. बघा 24,300 जिथं कालचा इंट्राडे हाय होता, मार्केट तिथंच ओपन झालेला. पण मी मार्केटला प्लसमध्ये सांगितलं होतं. मी असं प्रेडिक्ट केलेलं की मार्केट 24,450पर्यंत जाऊ शकतं. बट मार्केटनी 24,300ला रेजिस्टन्स घेऊन परत मार्केट खाली आलेलं आहे. तुम्ही बघू शकताय मार्केटचा 24,175चा सपोर्ट मार्केटनं ब्रेक केलेला आहे. तसंच 24,000चा स्ट्रॉंग सपोर्ट होता, आपण मार्केटनं ब्रेक केलेला आहे. मार्केट सडनली खाली आलेलं आहे. तर बघा मार्केटमध्ये न्यूज आहेत म्हणून मार्केट असं रिॲक्ट करतंय. तर उद्यासाठीच्या काय लेवल्स असतील ते आपण बघूया. तर निफ्टीसाठी उद्या जो निफ्टीचा परवा 9 तारखेचा जो लो आहे 23,900 हा 23,700 हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा लो जर ब्रेक झाला तर मार्केट 23,400 इथंपर्यंत येऊ शकतो आणि इथून एक बाउन्स बॅक देऊ शकतो. तर उद्यासाठी मार्केट निगेटिव्ह असं होईल असं वाटतंय. कारण बघा मार्केटनं ह्या ट्रेंडलाईनला कसं फॉलो केलेलं आहे तुम्ही बघू शकताय. इकडे बघा इथून वरूनपासून ही ट्रेंड लाईन आलेली आहे, मार्केट याला फॉलो करते. मार्केट उद्या काहीतरी असा सिनारिओ होऊ शकतो की इथे मार्केट जाईल, मग अगेन इथं पडेल किंवा मग गॅप डाऊन होईल, परत खाली येईल, परत इथं येईल आणि परत पडेल. म्हणजे 23,000 उद्यासाठी 23,700 आणि त्यांच्यानंतर 23,400 हा इम्पॉर्टंट आहे. आणि वरच्या बाजूला तुम्ही बघायला गेलात तर 23,300 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. मार्केट इथं खूप वेळा येऊन गेले, बरं मार्केटला हा झोन निघत नाही आहे. तर उद्यासाठीच्या ह्या लेवल्स इम्पॉर्टंट असतील. 24,000 जे की काल सपोर्टचं काम करत होता, उद्या रेजिस्टन्सचं काम करेल. 24,000च्या वरती जर मार्केटनी एखादी कॅन्डल जरी दिली तर मग बाईंगचा व्ह्यू होऊ शकतो. बट 24,300 हा खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. तर उद्यासाठी मार्केट मला डाऊनला वाटते. मार्केट खाली येईल 24,400 आणि अगेन मग वरती जाईल. तर बँक निफ्टी बघा, बँक निफ्टी पण मी काल सांगितलं होतं. माझं प्रेडिक्शन असं होतं की 57,000 परवा दिवशी परवाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं मार्केट 57,000 जाऊ शकते. 57,000 टिकला तर इथे 57,800 जाऊ शकतो. बट मार्केटने 57,000लाच रेजिस्टन्स घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता 57,000वरनंच मार्केट फिसललेलं आहे आणि जो की सपोर्ट होता मार्केटचा तोही मार्केटनं ब्रेक केला. मार्केट कुठंच न थांबता आज 1200 पॉईंटचा डाऊनफॉल दिलेला आहे. तुम्ही बघा मार्केट ह्या ट्रेंड लाईनला फॉलो करते. तर उद्यासाठी काय होऊ शकते बघा. उद्यासाठी मला असं वाटतंय परवाचा जो इंट्राडे 9 तारखेचा जो ही जी कॅन्डल आहे हा 9 तारखेचा 9 मार्चचा जो हा लो आहे 55,275 हा लो खालच्या साईडला ब्रेक करून मार्केट इथे एकतर 54,900 किंवा 54,600 इथे येऊन इथून एक बाउन्स बॅक देऊ शकतं. तर बघूया उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं. तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा